तरी मी यांना सांगत होते, जे काही कमवायचं ते चांगल्या मार्गाने कमवा. तरी हे बाप लेक दोघं पैसा पैसा करत राहिले. मग कर्म असा धडा शिकवतं. पण काळजी करू नका, त्यांच्या वाईट कर्माची शिक्षा मी तुम्हाला नाही होऊ देणार. मी कायम तुमच्या सोबत असेल. तुम्हाला कधीही एकटं वाटलं किंवा काहीही वाटलं तर तुम्ही कधीही आश्रमात या. तुम्हाला तिकडे आल्यावर बरं वाटेल. मी असेल तिकडे. आणि हां, मी जे आज सांगितलं तुम्हाला ते विसरू नका. हो बाबा. बाबा, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. तुमची हरकत नसेल तर मी वहिनी येता. गोपाळजी, मी काल तुम्हाला मंदिराजवळ भेटायला बोलवलं होतं ते दादाच्या सांगण्यावरून. तुम्हाला असं तर नाही ना वाटलं की मी तुम्हाला फसवलं? मी तुम्हाला खूप फोनही केले होते पण तुम्ही उचललेच नाहीत. तुम्हाला खरंच असं नाही ना वाटलं की मी तुम्हाला फसवलंय? वेडीएस कविभा, मला असं का वाटेल सांग बरं. हा, मी तुझी वाट पाहिली, तू आली नाहीस. मी होतो मंदिरात, मी लगेच साधनाला बसलो आणि मग कधी तल्लीन झालो माझं मलाच नाही कळालं. म्हणजे दादा मंदिराजवळ आलाच नाही का? तो तुम्हाला भेटलाच नाही? त्याच्या बाबतीत काय झालं असेल, काय घडलं असेल, तुम्हाला काही कल्पना आहे का? कारण तो घरातून रागात तुम्हाला मारायलाच निघाला होता. त्यानंतर त्याने अशी आत्महत्या कशी काय केली असेल? विभा, त्याच्या मनात नक्की काय चालू होतं हे मला माहिती नाही, पण एवढं नक्की माहिती आहे की त्याच्या डोक्यात माझ्याबद्दल खूप राग होता. म्हणूनच त्याने रागाच्या भरात एवढं मोठं पाऊल उचललं असेल. गोपाळजी, दादाला माझ्या प्रेग्नेन्सीबद्दल कळलं होतं. काय? हो, म्हणूनच तो खूप चिडला होता आणि तो रागात घरातून निघाला. मला तर वाटलं तो तुम्हाला काही, पण मग तो गेला कुठे असेल? आणि त्याला अचानक त्याच्या चुकीचा पश्चाताप कसा काय झाला? आणि एवढा पश्चाताप झाला की त्याने स्वतःलाच, मला तर विश्वासच बसत नाहीये की दादाने आत्महत्या केली. सकाळी जामकर साहेबही तेच विचारत होते, पण मी त्यांना काहीच सांगितलं नाही. काहीही सांगितलं असतं तर त्यांना सगळ्यांना माझ्या प्रेग्नन्सीबद्दल, आपल्याबद्दल कळलं असतं. विभावरी, माणसाला एकदा जर का पश्चातापाची जाणीव झाली की माणसाचं मन आतून तुटतं. त्याला काहीच कळत नाही. कदाचित संग्रामच्या बाबतीतही असंच काहीतरी झालं असेल. म्हणजे मी साधनाला बसलो असेल, तो पाठीमागून आला असेल, त्याला माझं दिव्य रूप दिसलं असेल, त्याला त्याची चुकांची जाणीव झाली असेल, म्हणून तो मला काहीही न करता परत फिरला असेल. ह्या सगळ्याचं ओझं त्याने डोक्यावर ठेवलं असेल, पश्चाताप झाला असेल आणि पश्चातापाच्या भरातच त्यांनी स्वतःला संपवलं असेल. त्याने हे सगळं नव्हतं करायला पाहिजे. एकदा माझ्याशी बोलला पाहिजे होता. मी त्याला या सगळ्या पापातून मुक्त केलं असतं. गोपाळजी, मी माझ्या बाबांना गमावलं, माझ्या भावालाही गमावलं. आता मी खूप एकटी झालीये, खूप एकटी. विभा, तू एकटी नाहीयेस. मी आहे ना तुझ्यासोबत. गोपाळजी, आपण लग्न कधी करायचं? योग्य वेळ आली की करू, पण तोपर्यंत तू प्रेग्नंट आहेस हे कोणालाही कळता कामा नये. ये दोन्ही अक्षर मॅच होत आहेत असं प्रथमदर्शनी वाटतं खरं, पण मॅच होत नाही. बघू साहेब. हो, ही अक्षर वेगळी आहेत साहेब. साहेब, पण मग याचा काय अर्थ घ्यायचा आपण? त्या संग्रामने आत्महत्याच केली असेल ना? नाही, ही चिठ्ठी संग्रामने लिहिलेली नाही.
जशी ही चिठ्ठी संग्रामने लिहिलेली नाहीये त्यावर माझा विश्वास आहे, तसंच त्यानं आत्महत्या केली याच्यावर माझा विश्वास नाही. तो खून आहे, प्लॅन करून केलेला खून. आणि या सगळ्याची सुई जाते तो गोपाळ नावाचा टेलर. हुशार, चतुर, चाणाक्ष, धूर्त, काहीतरी लपवतोय. तो आपल्यापासून काहीतरी लपवतोय की बरंच काही लपवतोय. साहेब आता आपण त्याला एवढ्या वेळी इथं उचलून आणलाय, त्याला मारलाय, हाणलाय, कसून चौकशी केली आपण त्याची. त्याला आपण कोर्टात पण उभा केलेला आहे. पुरावे नसल्यामुळे आपण त्याचा गुन्हा सिद्ध करू शकलो नाही. पण साहेब आता तर तो भामटात देव होऊन बसलाय, लोकांच्या भावनेचा विषय झालाय. त्याला जर आता हात लावायचं म्हटलं ना तर लोक आपल्या विरोधात पेटून उठतील. एवढंच नाही तर साहेब त्या आमदारबाईंचा पण त्याला पाठिंबा आहे. फार जीव होता हो त्याचा माझ्यावर, फार जीव होता. आम्ही अजून या धक्क्यातून सावरलेलो नाहीये. प्लीज आम्हाला अजून त्रास देऊ नका. म्हणूनच त्याच्या आधी त्याच्या आजूबाजूच्या माणसांना उचलायचं. आजूबाजूच्यांची साहेब त्याच्या मित्रांची कितीतरी वेळा आपण चौकशी केली, ती बी कसून. आता राहता राहिला प्रश्न माझ्या घरच्यांचा, तर आपण तेही करून बघितलंय. ठोस असं आपल्या हाती काही लागलं नाही. सुधाकर आजूबाजूची म्हणजे ती संग्रामची बहीण. तिचं वागणं जरा मला निराळं वाटतंय, आगळं वाटतंय, संशयित वाटते ती मला. साहेब पण तिचा काय संबंध आहे याच्याशी? तिची चौकशी केल्यावरच कळेल. एकाला त्या मुलीला आणि तिच्या आईला बोलवून घ्या, बघू काय सांगता येते. हो साहेब. तिकडं काय चाललं असेल? सुटलं असतील का डॉक्टर? का त्या जामकर साहेबांनी त्यांच्याकडून सगळी माहिती काढून घेतली असेल? तसं असेल ना तर मग तर कामच झालं म्हणायचं. नाही नाही, पण डॉक्टर असं सहजासहजी त्यांच्या हाताला काही लागूच देणार नाही. पण मी अजून का नाही आलं? आत्ता पत्र द्यायला पाहिजे होतं ना. मागच्या वेळी मीच ह्यांना अडकवलं होतं म्हणून सोडवतं तरी आलं. आता कसं सोडवणार आणि कोण सोडवणार? त्या संग्रामला यांनीच नसल ना मारलं. नाही नाही, यांचा काहीच भरोसा नाही. तरी मी सांगत होते हाय त्यात सुखानं जगू आपण, नका नको त्या फंद्यात पडू. पण नाही, ऐकतच नाहीत. ए जित्या, लाव ना भाईला फोन. काय चाललंय काय नाही कळायला नकोय. अरे बाबा कावा धरणं फोनच लावतोय, ते भाई फोनच उचलना ना. मी काय म्हणतोय, चला आपण पोलीस स्टेशनला जाऊन बघू काय होतंय ते. चला. बाबा तुला कोपरापासून डोपरापासून नमस्कार करतो मी. त्या जामकरला मी तर येत नाही. ते जामकर साहेब बाबा कुत्र्यासारखं मारतंय, मला मार खायची हौस नाही आली. तुम्ही जाऊ.